T-minus 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. जन्मदिवस वाढदिवस आहे आज तुझा, जन्मदिवस वाढदिवस आहे आज तुझा, मनापासून लाख लाख देतो आम्ही शुभेच्छा, मनापासून लाख लाख देतो आम्ही शुभेच्छा, जन्मदिवस वाढदिवस आहे आज तुझा, मनापासून लाख लाख देतो आम्ही शुभेच्छा, आमच्या शुभेच्छा, आमच्या शुभेच्छा, या तुला शुभेच्छा, या तुला शुभेच्छा, आमच्या शुभेच्छा, आमच्या शुभेच्छा, या तुला शुभेच्छा, या तुला शुभेच्छा. मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी, झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटा मंदी हासू जरी कना वाकला, घडी भर तू थांब जरा ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गाड्या उमगाया बापर, उमगाया बापर, लई अवघड हाय गाड्या उमगाया बापर, उमगाया बापर. त्याची मुखी घाल मेल, लेकराच्या पायी उभा जन्म उधळेल, आधाराचा बड जणू वाकल आभाळ, याच्या आईना पाचोळा जिनरानो माळ, जिनरानो माळ, घडी भर तू थांब जरा ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गाड्या उमगाया बापर, उमगाया बापर, लई अवघड हाय गाड्या उमगाया बापर, उमगाया बापर. जरी लावल तू आभाळाला हात, चिंता तुझी मुक्कामाला त्याच्या काळजात, वाचतेच्या डोळ्यातली कधी कासाविशी, तुझ्या पायी राबाल मी हाय त्याची खुशीर, हाय त्याची खुशी, घडी भर तू थांब जरा ऐक त्याची धापर, लई
अब घड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर नहीं अब घड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर उमगाया बापर ये पल तो कितना है सुहाना, देखो तोहफा हमारा, देखो दूसरी तुमको खुशियाँ, हंसते रहना तू हमेशा, यही दिल की है आशा, सपना पूरा हो तुम्हारा, सुनो ना ये दिन हो मुबारक तुझे प्यारा दिन, हाँ जन्मदिन तेरा प्यारा दिन, हो मुबारक तुझे। दिल में तू है, धड़कन में तू ही बसा है, साथ तेरा पहले से भी गहरा हुआ है। दिल में तू है, धड़कन में तू ही बसा है, साथ तेरा पहले से भी गहरा हुआ है। रहना खुश तू हमेशा, यही दिल की है आशा, तेरे प्यार की ज्योति ये ये दिन, ओ मुबारक तुझे प्यारा दिन, हाँ जन्मदिन तेरा प्यारा दिन। माझे पप्पाचा आलाय वाढदिवस, पप्पाचा आलाय वाढदिवस। Happy birthday to you, Papa. Happy birthday to you. Happy birthday to you, Papa. Happy birthday to you. कधी ना कोणाला बोलले, सर्वांना चांगले शिकविले, सर्वांना चांगले शिकविले, सर्वांना चांगले शिकविले। जीवनात सारे सुख हे पप्पानी आज आम्हाला दिले, पप्पानी आज आम्हाला दिले, पप्पानी आज आम्हाला दिले। झाला आनंद मनाला या सोन्याची दिसाला, झाला आनंद मनाला या सोन्याची दिसाला। गेले आरस जगास, गेले आरस जगास, माझे पप्पाचा आलाय वाढदिवस, पप्पाचा आलाय वाढदिवस। Happy birthday to you. We welcome you to the birthday of our Baba / Rajendra Mahadik. So the journey of 75 years is not a piece of cake, right? A lot of masti, struggle, discipline, बहुत ज़्यादा मार, also happiness. या वाढदिवसाचं celebration is not going to be boring, obviously. थोड़ा सा नाच गाना, थोड़ा सा गेम्स, थोड़ा सा रोना धोना also, but खूप सारी बातें. So मंडळी, जोरदार टाळ्यांनी आजच्या हिरोचं स्वागत करूया. आपले तात्या. बाबा, please stage वर येऊन 4 words बोला, please. We really request you.
केले. भरारीसाठी शोधावं रोज नवं आकाश आणि कर्तव्यासाठी तोडावे भावनांचे पाश. कितीही संकटे आली तरीही ध्येय राहावं अभंग. कितीही दुःख आले तरीही चेहऱ्यावर असावे हास्य तरंग. खूप दिवसांपासून वाटतंय असं एकदा तरी जगून पाहावं. रोज अपयशाला भिडवत यशाला जिंकत राहावं. आणि अशीच यशाची उंच भरारी घेऊन आयुष्याची 75 साजरी करत आहेत आजचे उत्सवमूर्ती म्हणजेच माझे आजोबा, आमचे सर्वांचे लाडके तात्या. आणि त्यांच्यासाठी आमच्या दरेकर परिवारांकडून शुभेच्छा. व्हावे तर तुम्ही सत्यशील, व्हावे तर तुम्ही दीर्घायुषी, हीच आमची सर्वांची इच्छा तुमच्या भावी जीवनासाठी. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. सगळ्यांचं सहर्ष स्वागत. तात्यांसाठी 2 शब्द बोलावे हे मी अचानक म्हटलं त्याला, कारण फॅमिली कार्यक्रम आहे आणि तात्यांसाठी बोलणं माझ्यासाठी खरंच गौरवाचं राहील. आणि तात्यांसाठी न बोलणं हे सुद्धा माझ्यासाठी चुकीचं होईल. तात्यांचा रामचंद्र हे राजेंद्र नाव आहे हे मला आज पहिल्यांदाच कळलं. आमच्या दोघांचंही सेम नाव आहे. थोडं पिछे जाऊ. खरं तर इथे उपस्थित असणारे सगळे जवान लोक आहेत, 50च्या आतले असतील, पण आज सगळ्यांवर भारी तात्या आहेत. सगळ्यांचा जेवढे आहेत, जेवढे हँडसम विद्यार्थी, सगळ्यात हँडसम व्यक्ती म्हणजे तात्याच आहे. त्या जमान्यात जसं जितेंद्र होते तसे आमचे आजही त्यांचा एक केस हल्ला नाही, त्यांची स्टाईल बघा. आणि आता आमच्या बाकीचे सगळे उमेदवार आहेत, सगळ्यांच्या पुढची छपरं गेलेली आहे. तर तात्यांबद्दल बोलायचं झालं तर खरंच अमृत वर्ष त्यांचं आहे. आणि जीवनामध्ये ज्या पद्धतीने आपण एक संघर्ष करत असतो, जीवनातले काही क्षण आपण असे जे घालवत असतो त्यातले काही सुखदचे असतात, काही दुःखाचे असतात. आणि आयुष्याचे 75 वर्ष आज ते सेलिब्रेशन करत आहे. मी तर म्हणेन 75 हे जे काहीतरी जरा चुकीचं झालेलं दिसतंय. खरं तर 57 म्हणणं गरजेचं आहे त्यांच्या दृष्टीने. 75 जे वाटतात का कुठल्या तरी अँगलने 75 वाटत नाहीत असं मला तर वाटत नाही. त्यांना असंच ईश्वर चांगलं निरोगी आयुष्य द्यावं. पुढच्या आयुष्यात त्यांना असंच 100वी आपण इथे परत साजरी करायची आहे. तात्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर मी ज्यापासून त्यांना जवळ आलो, ओळखायला लागलो, तर तात्या एक असं व्यक्तिमत्व आहे की घराला बॉन्डिंग करणारी एक व्यक्ती असते, ती व्यक्ती म्हणजे तात्या आहे. एवढी मोठी फॅमिली आहे, पण आज तात्या जिथे असतील तिथं ती पूर्ण फॅमिली दिसते, ती एकत्र दिसते, एकजूट दिसते. तात्यांचा स्वभाव अतिशय मऊ फणसासारखाच आहे. वरून जरी एखाद्या वेळी ते कंट्रोल करत असले तरी त्यांचा स्वभाव अतिशय मनमिळावू आहे. तात्यांचा स्वभाव सगळ्यांना अनुभवलेलाच आहे तात्यांनी, की कधी बघावं त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य असतंच. त्यांना कधी कोणी सांगावं की हे दुःखी दिसतात, त्यांचं मला वाटतं हेच राज आहे की आजपर्यंत ते फिट आहे. 75 वर्ष जेव्हा आपण पुढे जात असतो तेव्हा आयुष्यातल्या बऱ्याचशा गोष्टी ते आपल्यावर तिजोरीत घेऊन जात असतो. बालपण स्ट्रगलमध्ये गेलेलं असतं, शिक्षणामध्ये गेलेलं असतं. जोपर्यंत समजायला लागतं तोपर्यंत जॉबचा विषय असतो. जॉबमध्ये नाही करत तोपर्यंत लग्न, संसार या सगळ्या गोष्टी असतात. आणि एक बाप म्हणून जेव्हा ते पुढे बाप म्हणून जेव्हा आपला कर्तृत्व करत असतात तेव्हा घरातली सगळी संकटे ते स्वतः नळगळत अश्रू आणून करत असतात. अशा या बापांना आपण सगळ्यांनी टाळ्या वाजून स्वागत करूया आणि त्यांना दीर्घायुष्य परमेश्वर देऊ. आणि असंच आम्हाला पण त्यांचा वाढदिवस आणि साजरी करण्याचं परत पुन्हा संधी द्यावी. आणि माझ्याकडून माझ्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा. आणि असे सुंदर आणि हँडसम राहून ईश्वरच्या यांनी प्रार्थना करून माझे 2 शब्द होते. आमच्या जिग्नेश बाबूच्या सोसायटीची शान आणि आमचे माळी साहेब यांच्या 75व्या वाढदिवस साजरा करण्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत. ते 75 वर्षाचे तरुण आज त्यांच्या आशीर्वादही तुम्हाला मिळाला पाहिजे, आपल्या सर्वांना मिळाला पाहिजे, त्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत. तर त्याला मी माझ्या सोसायटीतर्फे आणि माझ्या
कुटुंबियांतर्फे मी त्यांना शुभेच्छा देईन की त्यांना उर्वरित आयुष्य सुख समाधानाचं आणि आरोग्यपूर्ण भरभराटीचं जावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि जे तसे आमची शान आहे तशीच आपल्या महाराष्ट्राची शान म्हणजे लावणी. आणि महाराष्ट्राच्या लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी एक लावणी साता समुद्रा पार नेली. त्यातल्या मी 2 ओळी फक्त अशा चिर करून अशा आमच्या सहकार्यासाठी 2 ओळी सादर करणार आहे. दरबार नवा थंड्या झुंबर जुना मध्यरात्रीला लावा अत्तर दिवा अंग अंगमी रंग छेडते अंग अंगमी रंग छेडते केसामध्ये मरेवा अहो पिकला पानाचा अहो पिकला पानाचा भेट किंवा हिरवा ओ पिकला पानाचा भेट किंवा हिरवा ओ पिकला पानाचा भेट किंवा हिरवा. दिलाय तर मी सुधीरबाईच्या वतीने वाचून दाखवते. ओके. प्रिय तात्या म्हणजे श्री राजेंद्र भिवाजीराव महाडिक कसुजरवाडीसाठी कसुजरवाडीसाठी आमच्यासाठी आमचा तात्या. खेड तालुक्यातील काडोली या गावी तुझा जन्म झाला. तुला तुझ्या दादा बहिणींनी म्हणजे श्री भास्करराव भिवाजीराव महाडिक यांनी शिक्षणासाठी मुंबईला आणले. तू शिक्षण घेऊन नंतर सैन्यात गेलास. आम्ही 5 भावंड तुझी वाट पाहत असायचो. तू सुट्टीत आलास की आईला वाटायचं की काय करू आणि काय नाही. ती खूप खुश असायची. तू आलास की आमची पण मजा असायची. असो तात्या तुला मालगुंड येथील साळवी यांची मुलगी स्थळ म्हणून आली. तू तयार नव्हतास लग्नाला. तुला दादा बहिणींनी खूप समजावलं व तुझा मोठा पुतण्या श्री प्रभाकर महाडिक यांनी समजावलं तेव्हा तू लग्नाला तयार झाला. आज त्याच काकींनी म्हणजे सौ वैशाली राजेंद्र महाडिक हिने घराचे नंदनवन केले. हालाकीच्या परिस्थितीत मुलांना पिठला भात खायला घालून तिने त्यांचे शिक्षण पूर्ण केले. त्या मुलांनी कधी हट्ट केला नाही. जे मिळेल ते खाऊन शिक्षण पूर्ण करून ते दोघेही आपल्या आपल्या संसारात सुखी आहोत. बाबा गेल्यानंतर आम्हाला तुझाच आधार होता. त्याप्रमाणे तू आम्हाला आमच्या वडिलांची कमी पडू दिली नाही. आपल्या गावाकडील घराची डागडुजी करण्यासाठी सर्व कुटुंबांना एकत्र आणून आणि त्यांचा विचार घेऊन तुझ्या स्वप्नातील घर पूर्ण केलेस. याचा आम्हा सर्वांना तुझा खूप अभिमान आहे. असेच प्रत्येक संकटकाळी तू आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून आम्हाला त्यातून मार्ग काढण्याचे बळ दिले आहेस. तात्या तुझा 75वा वाढदिवस. तात्या आपल्या घरावर रामवर्धनीचा वास आहे हे मला कळून चुकले आहे. प्रत्येक संकटात ती आपल्या सोबत असते. तुला बाय रामवर्धनी तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण करो. हे पत्र लिहिताना माझ्याकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझा लाडका पुतळा सुखी. आज आपण तात्यांच्या 75व्या निमित्ताने आज एकत्र आलो. आज योगायोग पण असा आहे की स्वातंत्र्य दिनाचा आणि त्याचप्रमाणे जन्माष्टमीचा श्रीकृष्णाचा जन्म आजच्या दिवशी होतोय. त्याच ह्याला आमच्या तात्यांचाही जन्म झालेला आणि त्याला 75 वर्ष पूर्ण झाली. 75च्या वर्षामध्ये पदार्पण करते वेळेला त्यांनी अनेक सुखदुःख पाहिले आणि त्या सुखदुःखांना कुटुंबाला एकत्र कसं ठेवता येईल हे जर कोणाकडून शिकायचं असेल तर ते तात्यांकडून शिकावं. मी माझ्या लग्नाच्या वेळेला
ज्या वेळेला आपल्याकडे 5 परतावं नसतं त्यावेळेला मला नेण्यासाठी हे तात्या आले होते आणि त्यांच्या याच्याबरोबर आम्ही त्यावेळेला 5 परताव्याला गेलो होतो. म्हणजे तिथे मी मोठा आहे हे त्यांनी त्यावेळेला जाणलं नाही, परंतु ते आले आम्हाला घेऊन जायला. आपल्याकडे जी पद्धत आहे त्यावेळेला आले म्हणून मला खूप चांगलं वाटलं त्यावेळेला. तसंच त्यांनी ज्या वेळेला आपण त्यांच्याकडे गेलो की काही तात्या हे असं करायचंय किंवा ते तसं करायचंय मार्गदर्शन म्हणून त्यांनी आजपर्यंत सगळ्यांना केलेलं आहे. उर्वरित आयुष्य त्यांचं सुखाचं समाधानीचं जावो हीच ईश्वर चरणी आम्ही प्रार्थना करतो. धन्यवाद. इतके 75 वर्ष सहन करून आणि त्यांना एवढं चिरतरू ठेवण्यासाठी खरंच एवढं काय सोपं नाही. आणि ते आमच्या काकीने केलंय, तर काकीला सुद्धा स्टेजवर समोर बोलायचं आहे. बोलणार मम्मा तुला बोलणार सगळ्यात शेवटी. अच्छा, अजून कोणाला बोलायचंय का? आता तुम्ही दोघांनी बोलायचं. अरे नाही नाही, दोघांनी नाही, ते आम्ही सतत बोलतच असतो त्यांना. अच्छा, मी ना आता बोलणार नाही, पण मला कन्सेप्ट खरंच आवडला की इथे लोक येऊन स्वतःहून बोलतायत त्यांच्याविषयी. आणि मला वाटतं इथे जी बरीच लोक, म्हणजे मला अशी रिक्वेस्ट करायची वाटते की असा चान्स ना खूप कमी वेळा येतो. आपल्या मनातल्या गोष्टी आपल्या जे जवळचे असतात त्यांच्याविषयी बोलण्याचा. बऱ्याचदा आपण कुठेतरी काहीतरी अवॉर्ड जिंकला, ज्ञानपीठ पुरस्कार वगैरे मिळाला की मग आपण काहीतरी त्यांच्याविषयी बोलतो. किंवा सर्वात वाईट गोष्ट म्हणजे कोणी माणूस गेला, ही जरा हाश वाटते गोष्ट, पण तेव्हा आपण चांगलं बोलतो. पण जर तुम्हाला काही वाटत असेल एखाद दुसरी गोष्ट, जर ती त्यांच्यासमोर तुम्ही बोललात तर त्याचा आनंद केवढा असतो तो म्हणजे तो आपणही अनुभवू शकतो. जेव्हा आपण एखाद्याविषयी, म्हणजे आता मला आवडलं तुम्ही जे काही बोललात आणि त्याच्यावरून मला एकूण म्हणजे मी त्यांना ओळखत नाही पर्सनली, जे काय ऐकलंय ते तिच्या तोंडून, पण आता तुमच्या सगळ्यांच्या तोंडून ऐकलं तर त्यावरनं मला असं वाटतंय की दोघांचे व्यक्तिमत्व अतिशय दिलखुलास आहे आणि सगळ्या कुटुंबाला घरून ठेवणार आहे. आणि त्यांच्या एकूण पर्सनॅलिटीकडे बघून कळतंय की 75व्या वर्षी सुद्धा ते एवढ्या प्रसन्न चेहऱ्याने तुमच्या समोर उभे आहेत. त्यामुळे मी विनंती करीन, जर तुमच्यापैकी जर कोणाला काही बोलायचं असतील, कदाचित एक वाक्य असेल ते घेऊन बोला आणि ती एक तुमच्यासाठी आयुष्याची आठवण राहील. आणि याच्या बाबतीत मी डायरेक्ट त्यांच्याविषयी बोलू शकत नाही, पण त्यांच्या पर्सनॅलिटीवरनं मी एक लेख लिहिला होता, तो मला वाटतं मी इथे पटकन वाचून दाखवतो. फार छोटा आहे लेख, म्हटल्यानंतर लोकांना वाटतं मोठे आहे, कारण मला वाटतं की हे इथे पोहोचावं लोकांपर्यंत. माझ्या लेखाचं नाव आहे मला वृद्ध व्हायचंय. ज्या वयात प्रश्न पडायचे म्हणजे बालपण, त्या वयाला कधीच मागे टाकून ज्या वयात प्रश्न उभे राहतात त्या वयात म्हणजे या मध्यमवयीन वयामध्ये मी माझं व्यवस्थित बस्तान मांडून निवांत झाल्यावर एक जुना प्रश्न स्वतःला विचारला, तुला कोण व्हायचंय? बालक, तरुण की वृद्ध? आणि आतून उत्तर आलं, मला वृद्ध व्हायचंय. गोंधळलात ना? पण मला खरंच वृद्ध व्हायचंय. पण वृद्ध म्हणजे म्हातारा नाव बरे का नाही कळत? चल मग जरा सविस्तर सांगतो. उत्क्रांतीवादातील प्रसिद्ध वाक्प्रचार आहे सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. शरीर कमकुवत होऊन त्याचा अंत होणे म्हणजे म्हातारपण. पण त्याबरोबर ऊर्जेचा एक नियम आहे, ऊर्जा कधीही नष्ट होत नाही, तर ती रूपांतरित ट्रान्सफॉर्म होते. अगदी तसंच आयुष्यभराच्या अनुभवाचं सुदृढ व्यक्तिमत्वात आणि सकस ज्ञानात ट्रान्सफॉर्मेशन होणं म्हणजे वृद्धत्व. महत्वाचं हे आहे की मनाने आपण काय निवडतो, म्हातारपण की वृद्धत्व? जमिनीवर पडून पुसलेली कैरी म्हणजे म्हातारपण, तर लोणच्याच्या रूपाने मुरलेली कैरी म्हणजे वृद्धत्व.
संध्याकाळी मावळत चाललेला सूर्य म्हणजे म्हातारपण, तर क्षितिजावर विविध रंगाची उधळण करत उल्लसित करणारा संध्या छायेचा खेळ म्हणजे वृद्धत्व. दुसऱ्याच्या आधारावर जगणारी वेल म्हणजे म्हातारपण, तर शतकानुशतक आसरा देणारा वटवृक्ष म्हणजे वृद्धत्व. सतत काही ना काही मागतं ते म्हातारपण, आणि सदैव देण्यासाठी उत्सुक असतं ते वृद्धत्व. वृद्ध या शब्दाचा शब्दकोशीय अर्थ आहे पूर्ण विकास पावलेला. अशा अनेक पूर्ण विकास पावलेल्या व्यक्ती माझ्या आसपास आहेत. आता त्यात ह्यांचं पण एक नाव ऍड करतोय, पण मी इथे लिहिलेलं नाहीये, त्यात आता हे ऍड झाले. तर अशा अनेक व्यक्ती माझ्या आसपास आहेत. वयाच्या 70ीत विविध समाजोपयोगी उपक्रम करणारे सामंत दाम्पत्य, वयाच्या 75ीत भरतनाट्यम शिकणाऱ्या सुजाता महाजन, तंत्रज्ञानाला आपलंसं करून आपल्यासारख्या ज्येष्ठच नव्हे तर आपल्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्या साहित्यिक प्रेमींना एकत्र आणणारे नानासाहेब सहस्त्रबुद्धे, वयाच्या 75व्या वर्षी पहिल्यांदा हातात कुंचलं घेऊन चित्र रेखाटनाला सुरुवात करणाऱ्या सुप्रिया घाणेकर ही अगदी माझ्या जवळचीच उदाहरण आहे. वयाच्या 85व्या वर्षी चित्रपटात तरुणाच्या उत्साहाने काम करणारा अमिताभ काय किंवा मॅरेथॉन मध्ये धावणारे अनेक अनामिक भीष्माचार्य काय, सगळेच भारावून टाकणारे. यांना पाहिलं की वाटतं वृद्ध हा शब्द समृद्ध या शब्दाचा पर्यायवाची शब्द असायला हवा. अर्थात भूतकाळ, बालपण आणि काहींचं तारुण्य आपल्या हातात नाही, पण भविष्यकाळ नक्कीच आपल्या हातात आहे, ज्याचा मार्ग वर्तमानातून जातो. आता हे सगळं वाचल्यावर तुम्हीच ठरवा तुम्हाला काय व्हायचंय. आयुष्यभराच्या अनुभवाचा प्रकाश असून देखील त्यात चाचपडणारा एक मूकबधीर अंध म्हातारा, की स्वानुभवातून अतिशय पराकाष्ठेने आपल्या ज्ञानाचा इवलासा दिवा पेटवून आपला आसपास उजळवून टाकणारा वृद्ध. मी मात्र ठरवलंय आपण समृद्ध व्हायचं, आपण वृद्ध व्हायचं, ज्ञानवृद्ध आणि कार्यवृद्ध, अगदी काकांसारखं. थँक्यू काका. आदरणीय सभागृहात उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर बंधू भगिनींना आदरपूर्वक नमस्कार. लहान बंधू भगिनींना प्रेमपूर्वक आशीर्वाद. आपण आमच्या आमंत्रणाचा स्वीकार करून आवर्जून उपस्थित राहून आमचा मान राखला त्याबद्दल आपणास धन्यवाद. वयाची 75 वर्ष, खूप लांबचा पल्ला. लहानपणी मस्तीखोर, तरुणपणी जबाबदार व्यक्ती आणि आता तणावमुक्त जीवन जगतो. आणि याला कारणही तसंच आहे. एक कन्यारत्न भाग्य घेऊन जन्माला आलं, खूप आनंद झाला. दुसरं रत्न मुलगा जन्माला आला, भाग्य उजाळायला सुरुवात झाली. मुंबईत प्रस्थान मांडलं. 1987 मध्ये डोंबिवली पश्चिम मध्ये स्थायिक झालो आणि इथूनच खरी आयुष्याची सुरुवात झाली. संसार सुखाचा झाला. त्यासाठी मी माझ्या पत्नीचा मनापासून आदर करतो. सुस्वभावी, प्रेमळ, सहनशील, संसाराचा गाडा कसा चालवावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचा चाललेला सुखी संसार. मुलांचा सांभाळ उत्तम प्रकारे करणे, त्याचबरोबर नवऱ्याची मनापासून सेवा करणे, त्याचा पुरावा म्हणजेच मी तुमच्या समोर उभा आहे. 1992 मध्ये जिग्नेश कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीत आलो. नवीन कुटुंब मिळाले, प्रेमळ माणसं मिळाली. त्यांच्या सान्निध्यात कसे दिवस गेले हे कळलंच नाही. खूप लिहावंसं वाटतं पण वेळेचं भान ठेवलंच पाहिजे. मी, माझी प्रेमळ पत्नी, वडिलांवर जीवापाड प्रेम करणारी मुलं, सुंदर नातवंड, प्रेमळ जावई, प्रेमळ सून यांच्यासोबत 75 वर्षाचा प्रवास कसा झाला कळलंच नाही. धन्यवाद. त्यांचा एक विचार त्यांनी लिहिलाय, मी पैसा गरजेपुरता जोडला पण भरपूर प्रेमळ माणसं जोडली. तुम्ही करून बघा, तुमचा संसार सुखाचा होईल. धन्यवाद. थँक्यू. हॅलो. माननीय आणि आजचे उत्सवमूर्ती आमचे तात्या, लाडकी तात्या म्हणून मी आज इथे हजर झाले. लहानपणापासून बालपण आमचं गेलं भावंडांसारखंच. आम्ही कधी तात्या म्हणजे काका पण म्हटलंच नाही कधी. आम्ही 6 भावंड एकत्र खेळत होतो.
जिद्दी स्वभाव आणि भाऊजी जेव्हा गेला त्यावेळेस बाबांना असं वाटलं पण नाही. तात्या आमचा घरच्याला खूप रडले बाबा. नंतर त्याने आपलं आयुष्य हे केलं, सगळ्या प्रसंगाला तोंड देत राहिला. भाऊजी म्हटल्यानंतर तो कर्मठ आणि असा हे असतो, पण त्यातला त्याच्यात अंशही नाही. आम्ही कधी म्हटलं पण नाही आमचे तात्या मिलिटरीत होते म्हणून, लोकांना खरं वाटत नाही. त्याने आपल्या घरासाठी तन मन धन सगळं एकत्र कुटुंब हे त्याला खूप आवडतं. आतापर्यंत आमचं 100 माणसांचं एकत्र कुटुंब आहे आणि एका चुलीवर झाली गावी, तरी पण त्याला सगळी एकत्र यावी, एकत्र सगळ्यांनी. अजूनही घराचं स्वप्न होतं ते त्याने खडतर प्रयत्न किती, कोरोना आला, लॉकडाऊन झालं, त्याच्यामध्ये पण त्याने त्याचं स्वप्न पूर्ण केलं आणि सगळ्यांना एकत्र बोलण्याचं नाही. म्हणून मी आता सांगते 75 जरी त्याने पूर्ण केली तरी रामवर्धानीच्या कृपेने आणि आमच्या घरच्या चालूबाईने अखंड आयुष्य राहून आमच्या पाठीशी त्याने उभं राहावं. आणि सगळ्यात म्हणजे एका पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्रीचं हे असतं, तेव्हा तो आपल्या संसाराचा गाडा वाहून नेतो. त्याप्रमाणे आमच्या काकीने खडतर प्रसंगाला तोंड देऊन त्याची कधी पण तात्याने आमच्या मुलांकडे बघितलंच नाही, फक्त नोकरी एवढंच त्याला माहिती आहे. पण काकीने आपल्या मुलांना सगळं केलं आणि आज ती 2 मुलं गुलाबाच्या फुलासारखी कळे आहेत. आणि माझा भाऊ म्हणजे परेश अगदी श्रावण बाळासारखी त्यांची काळजी घेतो, सगळ्यांचीच घेतो. श्रावण बाळा येतो माझा. आणि त्याप्रमाणे आमची त्यांची टीना म्हणजे माझी भावजाई खरी वाटतं, ती पण आमच्यासाठी जशी आम्हाला पाहिजे तसं सासरवडील सगळ्या जेवढ्या आमच्या घरी आलेल्या आहेत त्या मुलीप्रमाणे वागतात. आम्हाला जरी मुली आम्हाला सासरवड, पण त्या सुनांना मात्र नाही करत. त्यांना काय म्हणणार, आम्हाला हक्काने काम करायला. हे सुनांचं बोलले, मुलींचं पण बोलले. आम्हाला सासरवड होता एवढं बोलून मला कविता अश्रुधारा सुरू झाल्या होत्या.
लढाईमध्ये ते लढले होते ते जेव्हा मिलिटरीत होते पेपर लीक हुआ है एग्जाम वापस लेना कुठला गेम खेळायचे या रिपीट क्वेश्चन बेस रिपीट पप्पांच्या रेजिमेंटचं नाव काय मिलिटरी
ये फैमिली को हाउसिंग में नहीं देना चाहिए। जिग्नेश में भी बहुत बार प्राइजेस में हुआ है। ओके, जल्दी पाए गोस टू शौर्य। फोटो प्लीज, फोटो फोटो थोड़ा सतीश सर। 3 and 7, 37. 4 and 6, 46. 8 and 3, 83. 7 and 6, 76. 1 and 3, 13. 5 and 5, 55. Let the bass kick. 25, 4 and 3, 43, 6 and 6, 66, single number 9, 6 and 3, 63, 1, 0, 10, 3 and 0, 30, 2 and 8, 28, 5 and 6, 56, 8 and 8, 88, 4 and 9, 49, 7 and 8, 78, 3 and 1, 31, 6 and 5, 65. हृदयातील तूच एक ज्योती, जुळली ही जन्माची नाती. ओ सूर जसा शब्दातून यावा, हात कुणी मायेचा द्यावा. रंग खुलावे इंद्रधनुचे, झगमगत्या किरणांचे दिवस असे यावे.